काय सर अपक्ष उभारणार आहे होय? मग आता काय करू खडे आपण पहिलं म्हणजे कुठल्या पक्षाचं नाही आहे. पहिली एक गोष्ट आपण खेळाडू आहोत. दोनदा भागांना निवडून झालं खरेगाव फेंगा या परिसरातील आपल्याला, त्यामुळं आपण अपक्ष. त्यावेळेला ताराण्या गाडी आमची कोल्हापूर महापालिकेत आमचे माडिकसाहेब काका होते, माधवराव माडिकसाहेब, त्यामुळे ते आघाडीत होतो. त्यामुळे आपण काम करताना कोल्हापूरचा विचार करून भागाचा विचार करत अशी कामं केलेली होती. हे आता तुला सांगतो पक्ष 4 भाग झाल्यात मान्य. आज आपल्या पाठीशी कोण नाही, आज आम्हाला भाऊ नाही, वडील नाही, कोण नाही. तुमच्यासारखे लोक आपल्या पाठीशी असल्यामुळे 4 भाग मोठा आहे हे पण मला मान्य आहे. तर एखाद्या पक्षात जायचं म्हणले तर त्या पक्षातले कार्यकर्ते पण काही नाराज होत असतात, कारण ते उत्साह काम करत असतात. त्याची पण वाटत असते ना आपण नगरसेवक व्हावं म्हणून, काय तर त्यांच्या पण अपेक्षा असतात आणि त्यांचं काढून आपण घेणं आणि आपण उभारणं योग्य वाटत नाही. म्हणजे तुझ्या ताटाला काढून मला घ्यायचं, त्यापेक्षा उपाशी राहिलेलं बरं. म्हणून मी माझ्या डोक्यात अपक्ष उभारायची कारणं म्हणजे ती आहे. कारण ते लोक मनापासून आपला प्रचार करणार नाही. त्यांच्या ठिकाणी आलो तोंडावर म्हणणार, पक्षाचा आदेश म्हणणार, आतनं तिसरंच करणार. त्याच्यापेक्षा आपण आपल्या रुटीनने गेलेलं, आज तुमच्यासारखे लोक जोडल्यात, ज्यांची निस्वार्थांनी कामं केल्यात, ते आपल्याला साथ देतील असं मला वाटतंय. आणि बघ मी आज पण लहानाचा मोठा अनेक पक्षाचे प्रचार केले. मी पक्षपेक्षा बघितल्या नाही. मी शिवसेना असून दे, काँग्रेस, राष्ट्रवादी, कुठले पण असून दे. आम्ही बघा आता त्यावेळेला तुला सांगतो की नाही, आता नावं जर घ्यायची म्हणली तर मालोई राजे होती, सुरेश साळके आमचे भाऊसारखे ते पण उभारलेले, एकदा राजेश क्षीरसागर एकदा उभारले, त्यानंतर चंद्रकांत जाधव होतं, अमोल माडिक आहे, बंटी पाटील साहेब आहेत, मुन्ना माडिक होती, संजय मंडिक होती, प्रत्येकाचं वेगळं, सदाशिव मंडिक यांचं आम्ही आमच्या पद्धतीनं आम्हाला ग्राउंडसाठी जो सपोर्ट करतो त्यासाठी हारजीत मी बघितल्या प्रत्येकाचा. कोण एकदा आले, कोण पडले, एकदा काय झाले, ह्यातनं आम्ही सगळ्यांचा प्रचार, सगळ्यांच्यावर माझे संबंध चांगले होते. आणि जे केले ते मी स्वतःने केले, कधी कोणाला रुपया पण घेतला नाही. दरदरीत बोला भ्यायचं काय त्यात आत्तापर्यंत तुला आणि सेवा पण केली निस्वार्थाने केल्या. कधी कुठल्या माझ्या नागरिकांनी त्रास घेतला आणि दिला नाही का, कोणाला रुपयाची अपेक्षा केली. जे केले ते निस्वार्थाने केलं आणि आत्ता पण तेच करणार आहे. पण आता एवढंच आहे की 4 भाग झाल्यामुळं म्हणतात ताकदले लागणार. आता करणार काय माझ्या म्हणण्यात तर आहे, तुमच्यासारखे लोक असताना भ्यायचं काय ताकद असताना. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना हा विचार केला नाही. चला म्हणले हां वापप होत जाते. आणि आहेत अजून मावळीचं अजून आहेत की कट्टर चांगले विश्वासू मावळे आहेत. हल्ली काय जसं वागायचं हेच चाललेलं असतं. आज मी बघितले, बघतोय आता मी. म्हणून माझ्या डोक्यात अपक्ष उभारायचं कारण ते आहे. पक्षापेक्षा अपक्ष उभारलेलं की त्यातल्या नाराज होता नको. प्रेमाने करण्यात वेगळं आणि अतिक्रमण करण्यात वेगळं असं मला वाटते. आणि दुसऱ्याच्या ताटात खाण्यापेक्षा त्यापेक्षा उपाशी राहू, माझं हे मत आहे. माझ्या पहिल्यापासून मतात आहे आणि मी कुठल्या पहिल्या पक्षाचा नाही आहे. त्यामुळे हेच चालत होतं. आम्ही काही पहिले अपक्ष आहे, अपक्ष होतो. आता जनतेचे न्याय जिता पद पाहिजे, पद कशासाठी पाहिजे त्याला. आज चांगले प्रश्न मांडता येतात, बोलता येते. बाहेर बोलणं वेगळं आणि सभागृहात बोलणं वेगळं. आणि मी त्या सभागृहाचा, त्या पदाचा योग्य आणि चांगला वापर केला का हे तुम्हाला माहिती आहे. पदं आली गेली आणि त्याचा गैरवापर केला आणि करणार पण नाही, ह्या पुढे पण करणार नाही.